नमस्कार. श्री स्वामी समर्थ. वसुबारस कथा. आश्विन कृष्ण द्वादशी म्हणजेच गोवत्स द्वादशी वसुबारस हा सण साजरा केला जातो. वसुबारस याचा अर्थ वसु म्हणजे द्रव्य, धन. त्यासाठी असलेली बारस म्हणजे द्वादशी. या दिवसाला गोवत्स द्वादशी असेही म्हणतात. भारताची संस्कृती कृषीप्रधान असल्याने या दिवसाचे महत्त्व विशेष आहे. या दिवशी संध्याकाळी गायीची पाडसासह पूजा करतात. घरात लक्ष्मीचे आगमन व्हावे या हेतूनेही या दिवशी धनुची पूजा करण्याची पद्धत आहे. ज्यांच्याकडे घरी गुरे वासरे आहेत त्यांच्याकडे ह्या दिवशी पुरणाचा स्वयंपाक करतात. घरातील सवाष्ण्या बायका या दिवशी गायीच्या पायावर पाणी घालतात. नंतर हळद, कुंकू, फुले, अक्षता वाहून फुलांची माळ त्यांच्या गळ्यात घालतात. निरांजनाने ओवाळून केळीच्या पानावर पुरणपोळी वगैरे पदार्थ वाढून गायीला खाऊ घालतात. ह्या दिवसापासून अंगणात रांगोळी काढण्यास सुरुवात करतात. पुष्कळ स्त्रियांचा या दिवशी उपवास सुद्धा असतो. या दिवशी गहू, मूग खात नाहीत. स्त्रिया बाजरीची भाकरी व गवारीच्या शेंगाची भाजी खाऊन उपवास सोडतात. आपल्या मुलाबाळांना चांगले आरोग्य मिळावे व सुख लाभावे म्हणून ही पूजा करतात. दिवाळी खऱ्या अर्थाने सुरू होते ते या दिवसापासूनच. दिवाळीतील उत्साह व आनंद लुटण्यासाठी सारा आसमंत तयार असतो. नवीन खरेदी, फटाके, फराळ, रांगोळ्या, किल्ले यांचा समावेश असणारी दिवाळी प्रत्येकजण आपापल्या परीने एन्जॉय करीत असतो. वसुबारसची कथा आपण बघूयात. 8 पाट नगर होते. तिथे एक कुणव्याची म्हातारी होती. तिला एक सून होती. गाई गुरे होती. ढोरे म्हशी होत्या. सकाळी मुगाळी वासरे होती. एके दिवशी काय झालं, आश्विन मास आला. पहिल्या द्वादशीच्या दिवशी म्हातारी सकाळी उठली. शेतावर जाऊ लागली. सुनेला हाक मारली, मुली मुली इकडे ये. सून आली. काय म्हणून म्हातारी? तशी म्हातारी म्हणाली, मी शेतावर जाते, दुपारी येईल. तू माडीवर जा, गव्हाचे मुगाचे दाणे काढ, गव्हाळे मुगाळे शिजवून ठेव असे सांगितले. आपण शेतावर निघून गेली. सून माडीवर गेली. गहू मूग काढून ठेवले. खाली आली. गोठ्यात गेली. गव्हाळी मुगाळी वासरे उड्या मारीत होती. त्यांना ठार मारली, चिरली व शिजवून ठेवून सासूची वाट पाहत बसली. दुपार झाली तशी सासू घरी आली. सुनेने पान वाढले. सासूने पाहिले, तांबडं मांस दृष्टीस पडले. तिने हे काय म्हणून सुनेला विचारले. सुनेने सर्व हकीकत सांगितली. सासू घाबरली. न समजता चूक घडली म्हणून तशीच उठली. देवापाशी जाऊन बसली. प्रार्थना केली, देवा, ह्या सुनेच्या हातून अपराध घडला, तिला ह्याची क्षमा करा. गाई वासरे जिवंत करा. असे न होईल तर संध्याकाळी मी आपला प्राण देईल असा निश्चय केला. देवापाशी बसून राहिली. देवाने तिचा एकनिश्चय पाहिला. निष्कपट अंतःकरण देखील पाहिले. पुढे संध्याकाळी गायी आल्या. हंबरटा फोडू लागल्या. तशी देवाला चिंता पडली. हिचा निश्चय ढळणार नाही असे देवास वाटले. मग देवाने काय केले, गायीची वासरं जिवंत केली. ती उड्या मारीत मारीत प्यायला गेली. गायीचे हंबरडे बंद झाले. म्हातारीला आनंद झाला. सुनेला आश्चर्य वाटले. तसा सर्वांना आनंद झाला. नंतर म्हातारीने गव्हाचे पूजा केली. स्वयंपाक करून नैवेद्य दाखविला. देवाचे आभार मानले. या दिवशी गोंदनाची पूजा केली जाते. समुद्र मंथनाच्या वेळेस 5 कामधेनू उत्पन्न झाल्या होत्या. त्यांपैकी नंदा नामक धेनू उद्देशातून हे व्रत केले जाते. या दिवशी अनेक जन्माच्या कामना पूर्ण व्हाव्यात याकरिता वासरासहित गायीची पूजा केली जाते. भरपूर कृषी उत्पादन व्हावे, आपल्या मुलाबाळांना चांगले आरोग्य मिळावे व सुख लाभावे म्हणून ही पूजा करतात. ह्या दिवशी संध्याकाळी गाय आणि वासरू ह्यांची पूजा करावी. गायीच्या पायावर पाणी टाकावे. गायीला हळद, कुंकू, फुले, अक्षता वाहून फुलांची माळ घालावी. वासराची अशा रीतीने पूजा करावी. निरांजनाने ओवाळून घ्यावे. गायीच्या अंगाला स्पर्श करावे. गाय वासराला गोडाचा नैवेद्य दाखवावा. नंतर गायीला प्रदक्षिणा घालावी. जवळपास गाय उपलब्ध नसल्यास घरी वाटावर
रांगोळीने किंवा तांदळाने गाय वासराचे चित्र रेखावे व पूजा करावी. स्त्रिया या दिवशी दिवसभर उपवास करतात. ह्या दिवशी गहू मूग खात नाहीत. स्त्रिया बाजरीची भाकरी आणि गवारीच्या शेंगाची भाजी खाऊन उपवास सोडतात. या दिवशी दुधाचे पदार्थ, तळलेले पदार्थ खात नाहीत. या दिवशी तव्यावर बनवलेले पदार्थही खात नाहीत. गायीप्रती कृतज्ञता म्हणून हा सण साजरा केला जातो. स्त्रिया आपल्या मुलाबाळांच्या चांगल्या आरोग्यासाठी व सुखसमृद्धीसाठी ही पूजा करतात. एकदा ऋषी दुर्वास यांनी भगवान इंद्राला पारिजातकाचा फुलांचा हार दिला, परंतु इंद्राने तो हार हत्तीच्या मस्तकावर ठेवून दुर्लक्ष केले. यामुळे दुर्वास मुनी रागावले आणि त्यांनी इंद्राला शाप दिला की देवगण आपल्या शक्ती गमावतील आणि त्यांचे वैभव नष्ट होईल. दुर्वासांच्या शापामुळे देव शक्तिहीन झाले आणि असुरांची स्वर्गावर आक्रमण करून ते जिंकले. असुरांचा पराभव करण्यासाठी देवगण विष्णूंच्या शरण गेले. विष्णूंनी देवांना सांगितले की अमृत मिळविण्यासाठी क्षीरसागराचा मंथन करावे लागेल, परंतु समुद्र मंथनासाठी असुरांची मदत आवश्यक होती. विष्णूंनी सांगितले की अमृत मिळाल्यावर त्यांचा योग्य वाटप केला जाईल. असे वचन देऊन असुरांनी मंथनात सहभागी करावे. समुद्र मंथनासाठी मंदार पर्वत हे मंथनाचे दंड म्हणून आणि सर्प वासुकी हा दोरीसारखा वापरण्यासाठी निवडला गेला. देव आणि असुरांनी मिळून मंदार पर्वत आणि वासुकींचा वापर करून समुद्राचे मंथन सुरू केले. समुद्र मंथनातून 14 रत्न बाहेर आली. या रत्नांमध्ये प्रत्येक वस्तूंचे विशेष महत्त्व होते. समुद्र मंथनाच्या सुरुवातीला अत्यंत विषारी हलाहल विष बाहेर आले. या विषामुळे सृष्टींचा नाश होऊ लागला असता, म्हणून देवांनी भगवान शिवांची प्रार्थना केली. शिवाने ते विष प्राशन केले आणि आपल्या घशातच ते स्थिर केले, ज्यामुळे त्यांचा घसा निळा झाला. म्हणूनच त्यांना नीलकंठ असे म्हणतात. समुद्र मंथनातून बाहेर आलेली ही दिव्य गाय होती, जी सर्व प्रकारच्या इच्छांची पूर्ती करू शकते. ऐरावत हत्ती हा देवांचा हत्ती होता, जो इंद्राने स्वीकारला. उच्चश्रवा हा एक दिव्य घोडा, जो असुरांचा राजा बलीने स्वीकारला. कौस्तुभ मणी हा अमूल्य रत्न आहे, जो भगवान विष्णूंनी आपल्या हृदयावर धारण केला. कल्पवृक्ष या वृक्षाने इच्छित वस्तू प्रदान करण्याचे सामर्थ्य होते. रंभा, अप्सरा, स्वर्गातील सुंदर नर्तकी लक्ष्मीदेवी या मंथनातून प्रकट झाल्या आणि त्यांनी भगवान विष्णूंचा स्वीकार केला. वारुणी मदांचे एक रूप, जे असुरांनी स्वीकारले. चंद्रदेव समुद्र मंथनातून प्रकट झाले आणि भगवान शिवांच्या मस्तकावर विराजमान झाले. शंख, भगवान विष्णूंनी धारण केलेला शंख. धन्वंतरी आयुर्वेदांचे प्रवर्तक, जे अमृत कलश घेऊन प्रकट झाले. अमृत कलश या कलशांमध्ये अमरत्व देणारे अमृत होते, ज्यासाठी समुद्र मंथन करण्यात आले होते. जेव्हा अमृत कलश बाहेर आला, तेव्हा देव आणि असुरांमध्ये त्यावरून वाद सुरू झाला. देवांनी भगवान विष्णूंची मदत मागितली. भगवान विष्णूंनी मोहिनीचं रूप धारण केले आणि आपल्या रूपाने असुरांना मोहात पाडले. मोहिनीने सर्वांना सांगितले की ती अमृताचे वाटप करेल, परंतु तिने फसवून सर्व अमृत देवांना दिले. समुद्र मंथनातून अनेक रत्न बाहेर आल्यानंतर शेवटी अमृत कलश बाहेर आला. अमृत म्हणजे अमरत्व देणारे अमृत तत्व, ज्याचा आस्वाद घेतल्याने देव किंवा असुरांना अमरत्व प्राप्त होते. अमृताचे वितरण कसे करायचे यावरून देव आणि असुरांमध्ये संघर्ष झाला. देवांनी भगवान विष्णूंची प्रार्थना केली, कारण त्यांना माहिती होते की असुरांशी युक्तीने वागावे लागेल. भगवान विष्णूंनी मोहिनीचे रूप धारण केले, जी एक अत्यंत सुंदर स्त्री होती. मोहिनींनी अमृताचं वाटप करण्याची जबाबदारी घेतली आणि देव दानवांना विश्वास दिला की ती योग्यरित्या अमृताचे वाटप करेल. मोहिनीने अमृताचे वाटप करताना देवांना अमृत पाजले होते, पण असुरांना वेगवेगळ्या ठिकाणी बसवून त्यांना दूर ठेवले. तिने या युक्तीने फक्त देवांना अमृत देणे सुरू ठेवले. असुरांपैकी राहू,
नावाच्या असुराने मोहिनीच्या युक्तीला ओळखले. त्याने देवांचा वेश धारण करून देवांच्या रांगेत जाऊन बसले आणि मोहिनीने त्याला अमृताचा घोट दिला. जसेच राहूने अमृताचा घोट घेतला त्याच क्षणी चंद्रदेव सोम आणि सूर्यदेव सूर्य यांनी त्याला ओळखले आणि यांची तक्रार भगवान विष्णूंकडे केली. भगवान विष्णूंनी तत्काळ सुदर्शन चक्राचा वापर करून राहूचे मस्तक धडापासून वेगळे केले. परंतु त्याने आधीच अमृताचे काही थेंब पिऊन अमरत्व प्राप्त केले होते. यामुळे राहूचे मस्तक वेगळे झाले असले तरी ते अमर राहिले. राहूचे मस्तक त्याच नावाने ओळखले जाते. राहूच्या धडाला केतू असे नाव दिले गेले आहे. तर आजची ही महत्त्वपूर्ण कथा जी की वसुबारसच्या दिवशी ऐकलीच पाहिजे ती आपण ऐकलेली आहे. आजचा हा व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर चॅनेलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. आणि हो, दीपावलीच्या आणि आजच्या वसुबारसच्या रमा एकादशीच्या द्वादशी एकादशीच्या मंगलमय शुभेच्छा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना नमस्कार.